नमस्कार फ्रेंड्स, आज आपण लोणच्याच्या भरणीचा असा काही उपयोग करणार आहोत की त्यातून असं एखादं खूप सुंदर असं एक वस्तू तयार करणार आहोत। आता चला मग आपण व्हिडिओ बघूत आणि त्यानंतरच समजेल तुम्हाला। मी जी लोणच्याची भरणी आहे ती थोडीशी डॅमेज झाली होती, त्यामुळे मी ती फेकून न देता तिचा असा उपयोग करायचं ठरवलं। आता आपण त्या भरणीला छान वॉश करून असा एक ऑइल पेंट वॉर्निश कलर देऊयात। वॉर्निश लावण्यामागचं म्हणजे कसं, आपण ॲक्रिलिक कलर लावले तर ते पाण्या म्हणजे एवढं व्यवस्थित बसणार नाही आणि त्याच्या बॉटल पण छोट्या असतात। वॉर्निशमुळे छान कलर शायनिंग येते। आता आपण त्यावर डिझाईन काढण्यासाठी वॉलपुट्टी किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे घेणार आहोत, पावडर घेणार आहोत। त्यासाठी मी एक वाटी आणि चम्मच घेतलेला आहे आणि आपण त्यामध्ये थोडासा फेविकॉल घालणार आहोत। आता आपण 1 चम्मच फेविकॉल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण आता जे प्लॅस्टर ऑफ पॅरिस जे पावडर होतं ते घेतलेलं आहे। माझ्याकडे वॉलपुट्टी अवेलेबल नव्हती, त्यामुळे मी प्लॅस्टर ऑफ पॅरिस घेतलेलं आहे। त्यामध्ये असं फेविकॉल आणि पाणी मिक्स करून आपण जशी मेहंदीचे कोन भरतो तसं मेहंदी जी लिक्विड करतो हातावर लावण्यासाठी कोन भरण्यासाठी, बस आपण त्या प्रकारचं करणार आहोत। आणि ह्यामध्ये आपण थोडा वेळ जर हे आपण जे मिश्रण तयार करणार आहोत ते लगेच वापरणार, कारण त्यानंतर हे मिश्रण कसं सारखं आपण थोडा वेळ जरी ठेवलं तरी ते घट्ट होऊन येईल आणि कोनमधून पडणार नाही। त्यासाठी असं छान आता आपण मेहंदी सारखं छान एक जीव मिक्स करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर आपण आता असं लम्स त्याच्यामध्ये गाठी पण राहिले नाही पाहिजे, त्यामुळे कसं कोनमधून पडण्यासाठी आपल्याला खूप अवघड जाईल। त्यासाठी आता आपण एक कोन जो आपली कॅरी बॅग असते त्याचा मी एक कोन बनवलेला आहे आणि त्यामध्ये असं छान ते जे बॅटर आहे आपलं याचं प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं ते भरून घ्यायचं। जसं आपण मेहंदीचा कोन तयार करतो तसा सेम, पण आपण मेहंदीचा कोन हा बारीक असतो, आपण हा आपल्या डिझाईननुसार थोडासा जाड ठेवणार आहोत। त्यासाठी आता आपण थोडंसं जे टोक आहे ते कापून घेतलेलं आहे आणि माझ्या जे प्लॅस्टर ऑफ पॅरिस होतं त्याच्यामध्ये थोड्याशा अगोदरच गाठी झालेल्या होत्या, त्याला पाणी लागलेलं, त्याच्यामुळे मला थोडंसं अवघड केलेलं आहे। पण तुम्ही फ्रेश घ्या, त्यामध्ये गाठी वगैरे नसल्या पाहिजे। आणि अशी मी फक्त रॅन्डमली अशी मनात आली तशी डिझाईन केलेली आहे। छान अशी डिझाईन वगैरे करून घ्यायची। त्यानंतर आपण डिझाईन करून घेतल्याच्या नंतर आपल्याला जो कलर आवडेल तो कलर द्यायचा, पण मी ह्यासाठी नेमका ब्लॅक कलर यूज केलेला आहे, कारण ब्लॅक कलरमुळे कसं हा कलर जो आपण बर्नीला कलर दिलेला आहे त्यावर असा ब्लॅक कलर छान उठून दिसेल आणि त्यामुळं आपली जे आपण बर्नीचा फ्लावर पार्ट बनवणार आहोत तो पण खूप सुंदर दिसेल। आता आपली अशी डिझाईन बनवून घ्यायची। त्यानंतर आता आपण ब्लॅक कलरचा ॲक्रिलिक कलरचा वापर करणार आहोत। जी आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिसने डिझाईन बनवलेली आहे त्याला पूर्ण आपण ब्लॅक कलर देणार आहोत, कारण आपल्या जे आपलं जे डिझाईन बनवलेली आहे फक्त त्यालाच कलर द्यायचा आणि असा छान कलर वगैरे देऊन घेणार। आता आपण पूर्ण जे डिझाईन आपण जेवढ्या काढल्यात बर्नीवर त्या पूर्ण डिझाईनना ब्लॅक कलर करून घेणार आहोत। आता छान असा ब्लॅक कलर करून झालेला आहे आपला पूर्ण बर्नीला। किती सुंदर दिसत आहे बघा डिझाईन। आता आपण कॉपर कलर घेतला आहे ॲक्रिलिक मधला आणि त्याने आपण पूर्ण थोडं थोडं असं म्हणजे शेडिंग केल्यासारखं पूर्ण त्या ब्लॅक कलरची जी डिझाईन केली होती आपण त्याला हा कॉपर कलर देणार आहोत। त्यामुळं थोडासा त्या वस्तूला अँटिक लुक येते आणि छान दिसते पण, आणि ब्लॅकवर कॉपर, गोल्डन, सिल्वर असे पण खूप सुंदर कलर दिसतात। आणि असं आपण कॉपर कलर देऊन घ्यायचा। असं एकदम परफेक्ट आलंच पाहिजे असं काही नाही, आपली खुशी असते की एक आपण काही वस्तू बनवली त्यासाठी असं छान बनवून, त्यामुळे आपण जसं आपल्याला येते तसं बनवायचं आणि
छान असं आपल्या लोणच्याच्या भरणीपासून आपण एक फ्लावर पॉट बनवलेला आहे. आपण त्यामध्ये मोराचे पीस किंवा फ्लावर पण ठेवू शकतो आणि डेकोरेशनसाठी आपल्या घरामध्ये छान अशी एक आपण बनवलेली बेस्ट मटेरियल मधून एक वस्तू तयार करू शकतो. ठीक आहे, तुम्हाला हे जर माझे लोणच्याच्या भरणीपासून बनवलेला फ्लावर पॉट आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा.